नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सर्वजण. आज मी एक ब्लॉग घेऊन आलेला आहे. माझ्याजवळ किती कस्टमरचे कपडे आलेले आहेत दिवाळी स्पेशलसाठी ऑर्डर, ते मी दाखवत आहे. दिवाळीसाठी स्पेशल सर्वांचे एक एक मेजरमेंट आणि साड्या, कोणाचे 4, कोणाचे 2, कोणाचे 1 अशा प्रकारे हे ब्लाउजेस आलेले आहेत. काही जणाच्या 10-10 पण ब्लाउजेस आहेत, काही जणाच्या 4. अशा प्रकारे हे सर्वांचे वेगवेगळे पिशव्या. तर मी हे कसं मॅनेज करते आणि कसं कस्टमरचे ओळखून येतात कपडे वगैरे, हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर हे आहेत सर्व दिवाळीसाठी ऑर्डर आलेले. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही कपडे आलेले आहेत, तर त्याच्यामधले मी काही पिशवीवर नाव टाकून ठेवते किंवा डायरीवरच असते नाव सहसा. तर डायरीवर जर सेम जर फॅब्रिक असला तर मी पिशवीवर नाव टाकून ठेवते. तर हे एका कस्टमरचे आहे साडी. हे मी सर्व साड्या वगैरे आता पिको फॉलला द्यायसाठी काढलेले आहेत. तर हे आधी सर्व मला ह्याच्यातले ब्लाऊज पीस काढून त्यांना रील फॉल मॅच करून त्यांना द्यायचं आहे. तर हे सर्वात आधी मी सर्व साड्यातले ब्लाऊज पीस काढून घेते आणि ज्याचं मापाचं आहे त्याच्यासोबत हे ब्लाऊज ठेवते. ज्याचं मापाचं आहे त्याचं मापाला जर आपलं ब्लाऊज आलेला आहे तर मापासोबत ठेवल्यानं आपल्याला लवकर ओळखू येतो. पण माप नसेल, बॉडीवर जर मेजरमेंट असेल तर आपल्याला अवघड होतं. बॉडीवर मेजरमेंट असल्यानं ते सेम फॅब्रिक किंवा कलर वगैरे असलं तर आपल्याला हार्ड जातो. तर मी काय करते, त्या पिशवीवर नाव टाकून ठेवते आणि ते ब्लाऊज पीस मी त्याच्यामध्ये ठेवते. तर त्याच आपल्याला बॉर्डर किंवा नक्कीवरून पण कळून जाते की कोण्या कस्टमरचा आहे काय नाही. आता याच्यामध्ये बॉर्डर नाही आहे, काय फक्त कलरच आहे, त्याला बॉर्डरच आलेली नाही आहे ह्या साडीमध्ये जे आता मी ब्लाऊज कट केलेला आहे. तर हे एक कस्टमरचा आहे. तर मी याचा अस्तर वगैरे वेगळ्या साईडला ठेवते. हे एका कस्टमरचे आहे. हे सर्व मी पिको फॉलला देत आहे. त्याच्या साड्या वेगळे करून घेते. हे पण एक साडी आहे मोरपंखी कलरची. हे पण एका कस्टमरला द्यायची आहे. लवकरात लवकर ॲडजस्ट करून आपल्याला हे साड्या पिको फॉलचे वगैरे द्यायच्या आहेत, म्हणून मी इथे सर्व साड्या वगैरे काढून ठेवते. तर हे एका कस्टमरच्या आहेत. तर एका कस्टमरचे 2 आणि तिचीच बहीण आहे तिची 1, अशी 3 साड्या एकाच घरच्या आहेत. तर हे ट्रेंडिंग साडीवरला आहे. ह्याच्यातलं पण आपल्याला पीस काढून, ह्याचे जास्त आपल्याला काय फॅन्सी वगैरे शिवायचं नाही, नॉर्मलच शिवायचं आहे. ह्याचा मी डायरीवर असं लक्षात नाही राहत म्हणून कोणता डिझाईन चांगलेला आहे काय नाही, डायरीवर लिहून घेते आणि त्याचा शेप वगैरे काढून ठेवते. किंवा मग त्यांना फोन नंबर असते, त्यांना व्हॉट्सअपवर फोटो सेंड करा म्हणते. कारण ते आपण डायरीवर जे फोन नंबर लिहून ठेवतो त्या डायरीवरला फोन नंबर आणि आपलं हे व्हॉट्सअप नंबर चेक करायचा, मग आपल्याला ह्याचं कळून जातं. हे बघा, ह्याच्यासाठी हे किती कमी आलेली आहे लेस. तर आपल्याला आता ही डायरेक्ट कट केलं तर जॉईंट येतं. जॉईंट आल्यास हे कपडा इचकून जाऊ शकतो. पण आता आपल्याला हे जॉईंट न करता आपल्याला लेस कट करून लेसवरून लावावं लागते. आता ह्या ब्लाऊजसाठी हे सगळं आपल्याला आधी चेक करून घ्यावं लागते, कुठं काय फॅब्रिक आहे, कशा प्रकारे ब्लाऊज शिवावं लागतं. अशा प्रकारे मी सगळ्या साड्यातले ब्लाऊज पीस काढून व्यवस्थितपणे ठेवते. आणि आपल्याला डायरीवर फोन नंबर घेऊन ठेवणं गरजेचं आहे. आपण साडी वगैरे घेतो, त्यांनी डिझाईन सांगतात, आपण हो जर म्हणलं तरी आपल्याला एखादी वेळेस कसं कपडा कमी येतो किंवा जास्त डिझाईन बसत नाही किंवा त्या कपड्यावर सूट करत नाही. हे सर्व आपल्याला बघून डिसाईड करून आपल्याला त्यांना फोन लावून विचारण्यासाठी आपल्याला हे नंबर घेणं गरजेचं आहे. फोन नंबर घेतल्यास आपल्याला सोपं जातं. हे बघा, अशा प्रकारे जर आपण हे पीस कट केलं तर स्ट्रेट येते. आता मी काय करते, अशा दोन्ही साईडला पकडते आणि एका साईडने अशी कैंची सरळ स्ट्रेटमध्ये कट करते. व्यवस्थितपणे सरळच कटिंगमध्ये येतं. जर कोणी असेल तर त्यांना धरायला लावते, नसेल तर माझं मी अशी डायरेक्ट कट करते. अशा प्रकारे कट केलं तरी स्ट्रेटमध्ये बराबर येतं. तर ही एक साडी आहे. तर अशा प्रकारे हे एका कस्टमरचे 3 ब्लाऊज आहेत. याच्यामध्ये ड्रेस आहे, हे ड्रेस आहे, हे 20 तारखेला द्यायचे आहे. टॉप आणि सलवार आहे त्याच्यामध्ये.
आणि हे आता ह्याच्यामध्ये पण एक साडी आणि 2 अल्टरचे ड्रेस आहेत. आता याच्यामधली हे एक पोपटी कलरची आहे, ट्रेंडिंगच साडी आहे. ह्याच्यावर आपल्याला फॉल हातानेच लावावं लागते, खालच्या साईडला पण हाताने आणि वरच्या साईडला पण हातानेच लावावं लागते. आता हेच पीस आता मी याच्यातल्या याच्यात ठेवलेलं आहे. अशाच प्रकारे जर ठेवलं तर आपल्याला बरोबर ओळखून येतं. तर हे सर्व साड्या वगैरे देत असताना मला हे सर्व साड्या मी डायरीवर लिहून ठेवते. आता पिको फॉलला देते तेव्हा मी हे कोणाचे आहेत काय नाही नावं वगैरे लिहून पिको फॉलला देते. कस्टमर पण मध्ये येत असतात आपल्या कामामध्ये. आपण काम करता वेळेस सगळं ॲडजस्ट करावं लागते. कस्टमरला की कस्टमरचे हँडल करावं लागतात. ही एक कुर्ती आलेली आहे. या कुर्तीला आपल्याला फिटिंग करा किंवा टक्स मारा असं कस्टमर म्हणत आहेत. हे कळीवाला ड्रेस आहे. कळीवाल्या ड्रेसमध्ये आपण बॅक साईडला टक्स घेतलं तर झोळ येतो. तर त्यांनी म्हणत आहेत की बॅक साईडला टक्स घ्या. तर मी त्यांना समजावून सांगितले की बॅक साईडला. कस्टमर आपल्याला म्हणलं तरी तुम्ही बॅक साईडला टक्स घ्या किंवा फिटिंग, आपल्याला ते त्यांना एक्सप्लेन करून सांगावं लागते. कुठं मारल्यानं शिलाई चांगली दिसते. त्यांना काही कळत नाही. आपल्याला म्हणतील त्यांनी टक्स मारा बॅक साईडला, आपण मारतो. पुन्हा आता हे झोळ आलं की परत त्यांनीच आपल्याला म्हणतील का तुम्ही आधी सांगायच्या होत्या कशाप्रकारे ह्याला करायचं आहे. तर मी त्यांना सजेशन दिले का कळीवाला आहे ते क्रॉसमध्ये व्यवस्थित नाही बसणार फिटिंग, तुम्ही कमरेलाच फिटिंग मारून घ्या. तर तरी पण तुम्ही ट्राय करून बघा म्हणल्या त्यांनी बॅक साईडला टक्स. तर मी ठीक आहे ओके म्हणून म्हणलेली आहे. तरी आपण ट्राय करू. एखादी जर बसला तर ठीक आहे, नाही तर मग बॅक साईडला नाही बसला तर आपल्याला फिटिंगच करून देणं भाग आहे. तर हे कस्टमरला आता एक वेळेस त्यांनी ट्राय करून दाखवतो म्हणल्यात. त्यांना ट्राय करायचं आहे. त्यांचा आता आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे बॉडीचा. बॉडी मेजरसाठी आता आपल्याला तिथे मापं वगैरे लिहून घ्यावं लागतात. मापं वगैरे आता लिहून घेते सर्वात आधी. तर बघा मापं वगैरे लिहून घेतले आणि त्यांनी अशा प्रकारे फिटिंग यायला पाहिजे असं म्हणत होत्या. पण हे जशी कळीवाली आहे ना तसा ड्रेस आहे, याची फिटिंग कमरेपासूनच करावं लागते. आता त्या कस्टमरचं आपलं झालं. आता आपलं जे फॉल वगैरे काढलेलं आहे, जे आपल्याला साड्या काढलेल्या आहेत ते सर्वांचे आता आपल्याला फॉल पाहिजे. आता वरच्या साईडला ठेवलेल्या होत्या, म्हणलं भरपूर साड्या आहेत, खालीच दे फॉल. सर्व व्यवस्थितपणे मी चेक करून काढते आणि आपले फॉल पण जमवणं होते. तर अशा प्रकारे हे फॉल मॅच करून मी फॉल पण काढलेली आहे. हे बघा ज्याचे त्याला अशा प्रकारे हे फॉल चेक करून त्याचे फॉल ठेवायचे. आता आपल्याला आधी जर फॉल आणून ठेवलं तर सर्वात आधी आपल्याला सोपं पडतं हे फॉल वगैरे. आता मला काही कस्टमरच्या साड्यांना फॉल नसतील तर आता मार्केटला जाऊन फॉल आणि अस्तर पण आणायचे आहेत. आता सध्या जे मी आहेत ते देते, नसेल ते आपल्याला आणावं लागते. हे बघा अशा प्रकारे हे मी फॉल आणि अस्तर. आता हे फॉल सगळे काढून झाल्यावरती मला ब्लाऊजचे अस्तरही चेक करावं लागतील, ब्लाऊज कट करायचे आहेत. आता हे त्यांनी साड्या आपल्याला हे बघा रील आणि फॉल असं एकात ठेवून त्यांना द्यावं लागतं. तर त्यांनी ते मॅचिंग व्यवस्थित करून देतील. नसता मग ह्याची फॉल त्याला, त्याची फॉल ह्याला अशा प्रकारे करतील. त्याच्यासाठी आपल्याला हे सर्व साड्या किती आहेत काय नाही हे सर्व पाहून त्यांना व्यवस्थितपणे द्यावं लागतं. हे बघा त्यांचे साड्या सगळ्या असे पैसे बी वगैरे डायरीवर मी लिहून ठेवते किती व्हायलेत काय नाही. आणि त्या कोणाचे साड्या दिले ते पण मी लिहून ठेवते हे सर्व देऊन. कारण कस्टमरची आपल्यावर जिम्मेदारी आहे. साड्या वगैरे किती दिले ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. ते आता पोपटी कलरची साडी आहे ती आणि ही सेम. आता मला याच्यामध्ये एक आधी द्यायची आहे साडी, त्याच्यासाठी मला ते वापस रिपीट काढावं लागलं. आता याच्यामध्ये माझी भाऊजाईनं हे ब्लाऊज शिवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एजेड आहे तर त्याचे आपल्याला
ब्लाऊजला गुंडे आणि गुंड्याचे घर अशा प्रकारे आहे, तर त्यांना काच करून देत होते, ते कट करून गुंड्याचे घर करण्यासाठी. मध्ये मध्ये हे पण ते सर्वच ॲडजस्ट करावं लागतं. कटिंग करून द्यायचं, फिटिंग मारून द्यायचं, अशा सर्व छोटे छोटे गोष्टी भरपूर पडलेले असतात काम. हे अशा प्रकारे ॲडजस्ट करावं लागतं. हे झालेलं आहे त्यांचे काच करून. आता हे त्यांनी आल्या होत्या साड्या घेऊन जाण्यासाठी, तर मी व्हिडिओ स्टॉप केलेला होता, खूप जास्त लॉंग व्हिडिओ होते म्हणून. तर आता त्यांनी काय केलेलं आहे, ते हे आधी दिलेल्या साड्या मी आणलेल्या आहेत आणि आत्ता साड्या घेऊन गेलेल्या. आता 8 काहीतरी घेऊन गेलेले आहेत. आता आधीचे 7 होते, त्याच्यातले त्यांनी 5 आणलेले आहेत. तर आता हे ज्या कस्टमरच्या आहेत त्या कस्टमरच्या पिशवीमध्ये आपल्याला हे साड्या ठेवायच्या आहेत. तर आता हे 2 साड्या एका कस्टमरची होती, ही एक साडी एका कस्टमरची. आता ह्याचा ब्लाऊज कट केलेला आहे, स्टिच करायचा आहे. जे हमेशा येतात त्या क्लायंटचे लक्षात राहतात. जे नवीन क्लायंट आले त्यांचं अवघड जातं. आता हे नवीन क्लायंट आलेले आहे दिवाळीसाठी. हे सर्व आता एक 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 सेम एकाच घरचे आहेत आणि सेम साड्या घेऊन आलेल्या आहेत, नावं फक्त वेगळी. आता याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये नक्की आहे, बॉर्डर आहे जांभळ्या कलरची, तर त्याच्यासोबत आपण हे मॅच करून ठेवत आहोत. आणि त्याच्यामध्ये मी पीस पण ठेवलेला होता, नाव टाकून ठेवलेला अनिता म्हणून. तर त्याच्यावर नाव टाकून ठेवल्यामुळे आपल्याला त्या पीस ज्यांचं आहे त्यांचं डायरीवर पण नाव चेक करता येतं. आणि हे तर अशा प्रकारे जर तुम्ही ठेवला तर आपल्याला घोळ होत नाही. आता हे 2-3 साड्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम. आता ह्याच्यामध्ये बघा हे अस्तर आणि हे ब्लाऊज आपल्याला मॅच करून बघा हे पण इथं ठेवलेलं आहे. अशा प्रकारे साड्या पण आणलेले ज्याचे त्याला ठेवलेले आहेत. आज दिवसभरामध्ये हेच अस्तर चेक करणं, फॉल हेच झालेलं आहे. व्हिडिओ आवडला